माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्याला काय अडचण होती, मी म्हणून तुमच्यावर हे दिवस आले. आले ना, नदीवर जायचे दिवस आले. आज आपण विचार करीत नाही महिला पुरुष मंडळी. आज ईश्वरासारख्या आईबापांच्या घरांमध्ये इतके हाल आहेत. फक्त आम्ही बोलतो तो लोकांना राग येतो, पण वस्तुस्थिती खरी का खोटी बोला. आज काही काही घरांमध्ये असे बाप आहेत महाराज, बापाची खुली जर उघडली तर उघडणाऱ्या माणसाला उलटी होते, इतक्या घाणीत बाप आहे. बापाचं खाणं त्या घरात आहे, अरे त्याचा बाप काय. एक वाक्य ऐकायचं का, ज्याने आई बापा चांगली सांभाळली त्याने देवाला जायची गरजच नाही. देवान डोळे उघडली, वराड नाही, त्याने दिली आरुळी. त्या गाड्याला बुथलंय आवडत्या, मग हे फाशी घेईल, प्रेम भंग होईल, गाडीनं उडवेल, बॉक्साबॉक्सीत मरेल. फुल ट्रक भरली वराडाची, आणि पहिली वराडाची ट्रक गावात घुसली, निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या, अख्खं वराड भूतच. मग शंकर भूतांना म्हणले, तुम्ही मागे जा, माझे लग्न नाही होणार. का, माणूसच जगणार नाही. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. मग लग्नात नाचायची भूतांची अवलाद आहे महाराज. मग काही नाचताना असं करतात पा, 3000 पगार आहे यार पटत तुला, तू 42ची 90 आणतोय, जरा लाज वाटू दे. कुठेही ताकद वाया घालू नका. एक दिवस कोणत्याही गोष्टीला हिशोब आहे, हे ध्यानात ठेवा. कुणीकडेही ताकद वाया घालू नका. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, कुठेही बोगस घालू नका. आपण घाटकोपरला पोट भराय आलोय, मजा हाणाय नाही. आपण खेड्यातून आलोय, 3 रंगाच्या लुगड्या नेसलेल्या आईचा आपल्याला आशीर्वाद आहे, आणि फाटलेल्या धोत्राच्या बापाची कृपा आहे, म्हणून आपण इथं सुरक्षित आहे. आणि आपण कुठेही पैसे घालायचे. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. आता काय करतो, येड्याचा बाजार. पुरी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या आवळी तर मुंडकी आम्ही. आता येड्याचा बाजार. पैसा जपून वापरा, लक्ष्मी कशातही घालू नका. आणि 90% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही. काय मत आहे तुमचं? आता त्रिपूर्ती समाप्ती आहे तुमची, पंचतपपूर्ती. किती वर्षी झाली सप्त्याला? 60 वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात सगळ्या ह्या मंडळातल्या लोकांनी, स्टेजवर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी आज फायनल करून टाकायचं. दत्त जयंतीच्या 60व्या वर्षाच्या सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा, आणि 2 गरीबाच्या मुलींच्या 10वीची फी भरा. यावर तुमचं मत काय? आणि बांधायचेच असतील फेटे तर अख्ख्या वराडाला बांधा, कोणची लाल करीत बसू नका. कीर्तनात बसलेल्या कोणत्या माणसानं बँडवाल्याला फेटा बांधा, त्याला म्हणा बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा. कशाला मूर्खासारखे पैसे घालता कुणीकडे बी. आता सगळ्या लोकांचा मोबाईल आहे का नाही, आहे का नाही? मग आता पत्रिका छापायची काय गरज आहे? 1 मिनिटात तुम्ही महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी काल तमाशा आहे. हा विनोद नाही, हा विनोद आहे का? हा, ते पैसे वाचवा, सत्काराचे पैसे बंद कराय का, गरीबाच्या मुलीच्या 10वीची फी भरा, भांडी घासणाऱ्या बाईच्या दवाखान्याचं बिल भरा. त्यांनी दिलेला आशीर्वाद देव भेटेल. कशातही पैसे घालायचे बावळाटासारखं. चांगले बसून लोक जेवत होते, केलं उभ्यानं सुरू. याडपाट क्वालिटीचं नाही. आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेत भात कान फडली, एकाला भातच सापडा ना, तो ताटलीच घेऊन घरी गेला. अरे तुम्ही लय श्रीमंत आहे तर तोंडानं का खाता, जागा बदलो ना. लय पैसा आहे तुझ्याकडं. महिला मंडळ सुनबाईला 3रा महिना लागला, चेक करून आणली,
चेक करावं लागते. थोडस हे करून घेतलं मग पुढे सवय लागली तिला. आता चेक केली, आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा त्याची, काम कमी करायचं, जिना चालायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, बारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बोंबील, सुकट, अंडे, अंड्याच्या पोळ्या, नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रस्सा, भाकरी चुरून खांड. तिनं पिठलं खायचं नाही, पिठल्यानं पोर येडं होईल. पिठलं खायचं नाही, तिनं फक्त भंगार भुंगार खायचं.